नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी अमोल जोगदन तुमचं स्वागत करत आहे आपल्या पुणेरी ऑटो किंग या चॅनलवरती, युट्यूब चॅनलवरती. तर आज आहे मित्रांनो 7 ऑक्टोबर 2025 आणि आपल्या आज कमाईचा 5वा दिवस आहे. तर आज 5व्या दिवशी आपलं अर्निंग मित्रांनो उबेरला झालेलं आहे 1314 रुपये आणि आपण रॅपिडोला केलेलं आहे 439 रुपये, म्हणजे 1750 रुपये आपलं टोटल अर्निंग 5व्या दिवशीचं झालेलं आहे. तर मी आज तुम्हाला ट्रिपा वगैरे काय दाखवत नाही मित्रांनो, तर डायरेक्ट तुम्हाला 5 दिवसाचं कॅल्क्युलेशन दाखवत आहे मी की आठवड्यात आपलं 5 दिवसात अर्निंग किती झालंय. तर काल 4 दिवसापर्यंत आपलं 8,500 झालते आणि 1750 म्हणजे 10,000 क्रॉस केलेला आहे 5 दिवसात, 10,250 रुपये. तर मस्त अर्निंग केलं मित्रांनो आपण. आणि फक्त उबेर आणि रॅपिडो चालवलं मित्रांनो. ओला बिलकुल रिचार्ज केलं नाही, ओलाला 1 रुपया सुद्धा ओलाला केला नाही. तर मी तुम्हाला साईडला स्क्रीनवर दाखवतो मित्रांनो. तर कालचं पण दाखवतो मित्रांनो. 1314 आपण उबेरला केलं आहे, साईडला स्क्रीन दिसत असेल, आणि 439 आपण रॅपिडोला केलं आहे. तर पूर्ण ओलाचा धंदा आपला रॅपिडोला खाल्लेला आहे असं म्हणता येईल, कारण की ओला बरोबर बिल देत नाही आणि पिकअप व्यवस्थित दाखवत नाही आणि ड्रॉप पण व्यवस्थित दाखवत नाही आणि कस्टमर पण चांगले भेटत नाही त्याला. त्याच्यामुळे ती बंद करून टाकलं मी ओला डायरेक्ट. तर ठीक आहे, आपला सगळा बिझनेस उबेरचा आहे मित्रांनो. तर उबेरला दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला. आठवड्यात तुम्हाला साईड स्क्रीन दिसत असेल. तर आपण 3 तारखेला मित्रांनो 1,076 रुपये केले आणि 4 तारखेला मित्रांनो 1950 रुपये आपण 4 तारखेला केले. 5 तारखेला आपण 2,033 रुपये केले. फक्त उबेरचं दाखवत आहे मी. तर 6 तारखेला 1,868 रुपये केले मित्रांनो आणि 7 तारखेला आपण 1,314 रुपये केले. म्हणजे आपण उबेरला साईडला स्क्रीन दाखवतो टोटल 5 दिवसात उबेरने किती दिले ते स्क्रीनवर साईडला तुम्हाला दिसत असेल मित्रांनो. तर आता पाहूया रॅपिडोचा आपल्याला 5 दिवसात रॅपिडोनी किती दिले ते. तर 3 तारखेला दाखवतो मित्रांनो. 3 तारखेला 733 रुपये आपल्याला दिले ते रॅपिडोने आणि 4 तारखेला पाहूया आपण. 4 तारखेला 462 रुपये दिले मित्रांनो आपल्याला त्यांनी. 5 तारखेला 128 रुपये एकच बुकिंग मारली. 6 तारखेला 2 बुकिंग मारल्या 276 रुपये आणि काल म्हणजे आज 439 रुपये आजचे 7 तारखेचे झालेले आहेत मित्रांनो. तर रॅपिडोचं पण तुम्हाला टोटल कॅल्क्युलेशन दाखवतो साईडला. पूर्ण 5 आपण उबेरला किती, रॅपिडोला किती केले. आणि प्रायव्हेट 1 रुपया सुद्धा भाडं नाही मित्रांनो. प्रायव्हेट 1 रुपया सुद्धा भाडं भेटलं नाही 5 दिवसात आणि ओलाला 1 रुपया पण केलेला नाही. टोटली बिझनेस आपला उबेर आणि रॅपिडोवरतीच फक्त झालेला आहे मित्रांनो. आपला टोटली बिझनेस झालेला आहे 10,250 रुपये फक्त 5 दिवसाचा. आणि तुम्ही रोज जर असंच अर्निंग करत राहिलात मित्रांनो, रोज होत नाही 2,000 रुपये होत नाहीत रोजचे, पण झालेत मित्रांनो तर चांगलंच आहे. 50-60 रुपये महिना पडू शकतो. आणि तुम्ही तो माझा पाठीमागचा व्हिडिओ पण पाहिला असेल. 50,000 रुपये कमवतो मी दाखवलं होतं, परंतु त्याचा खर्च जर तुम्ही पाहिला होता, खर्च पण साईडला मी दाखवला होता तो पूर्ण, तर किती शिल्लक राहत होते हे पण तुम्ही पाहिलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो अजून एकदा चॅनल नवीन असेल तर सपोर्ट करा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो. तर मी आता एक मला एका लेडीजने मेसेज केला मित्रांनो, याविषयी मी थोडस सांगतो मित्रांनो. रिक्षा चालवायची म्हणजे कुठं कसं ह्यात मला काहीच माहित नाही म्हणते लेडीज. तर मला तुमचं एक्सपिरियन्स सांगा, तसं मी पण करेल. फर्स्ट डे मी स्टार्ट करेल, नेक्स्ट मंथ तोपर्यंत मला सगळं जाणून घ्यायचं आहे. म्हणजे एक गाडी घेतली आहे यांनी आणि 1 महिन्यापासून आपण बिझनेस चालू करणार. तर लेडीज साठी स्पेशल आहे व्हिडिओ मित्रांनो. जर लेडीज या बिझनेस मध्ये जर नवीन येत असाल मित्रांनो तर चांगली गोष्ट आहे, कारण की काही महिला खूप गरीब परिस्थितीवरती आलेल्या असतात. काही जे फॅमिली आहे त्यांना वरी नेण्याचा प्रयत्न करत असतात. तर नेहमीच आपण त्यांना मदत करत जाऊ मित्रांनो. तर लेडीजनी सकाळी मित्रांनो जेवढं लवकर होईल तेवढं लवकर गाडी काढायची आहे. तुमचं घरचं जे काम उरकून पहिलं तुम्हाला पहिली गाडी लवकर काढायची आहे, कारण की संध्याकाळी लेडीजला चालवणे खूप धोकादायक असू शकतं, कारण कस्टमर कसे भेटतात कसे काय नाही. तर नवीन तुम्ही जर क्षेत्रात असाल तर फक्त लोकल बिझनेस करत चला. 50, 100, 150 खूप लय झालं 200 रुपयापर्यंतची बुकिंग घ्या फक्त. आणि आसपास फक्त तुम्हाला खर्च जाऊन 500 रुपये राहिले पहिले 1-5-6 महिने तरी काही हरकत नाही. 15,000 महिना आरामशीर कमवू शकता तुम्ही. तुम्ही लोकल चालवा, म्हणजे तुम्हाला बिझनेस जसं तुम्ही करत जाता तसंच तुम्हाला एक्सपिरियन्स येईल आणि तुम्हाला गाडी व्यवस्थित चालवायचं नसेल तर त्या ताईंना खूप विनंती आहे की गाडी सावकाश चालवा आणि फक्त लोकल बिझनेस करा. लोकल भाडे आले, कोणी मीटरने आलं
तर फक्त लोकल चालवा. मोठी बुकिंग आली म्हणून घेऊ नका आणि खूप लांब जाऊ नका, कारण की तुम्हाला एकतर या बिझनेस मध्ये माहित नसतं तुम्हाला बुकिंग कुठली पडते, रिटर्न कस्टमर कसे भेटतायत. त्यात मी तर म्हणतो 6-7 नंतर गाडी चालूच नका, डायरेक्ट आपलं घर जवळ करा आणि फक्त सकाळी 5-6 वाजता म्हणजे तुम्ही दुपारी घरी आलात तरी चालेल थोडंफार. म्हणजे लोकल बिझनेस केला तर घरी पण जाता येतं पटकीने, काही काम असेल तर. त्याच्यामुळे लोकल बिझनेस करत चला, लेडीजला पण नाही. जर तुम्हाला जर बिझनेस परत एक्सपिरियन्स जर आला तर तुम्ही लांबच्या पण बुकिंग घेऊन, ते पण दिवसात लांबच्या बुकिंग घेऊन परत येऊ शकता तुम्ही बुकिंग घेत. तर ठीक आहे मित्रांनो. अजून काही रिक्षावाले काय कमेंट करत होता की तुम्ही जे दाखवताय, जे अर्निंग दाखवताय ते दाखवू नका. तर त्यांचं पण बरोबर आहे मित्रांनो, कारण की हे अर्निंग पाहून काय काही जण रिक्षा घेत आहेत, पण त्यांना पुढचा खर्च माहित नाहीये मित्रांनो की किती खर्च होतो आपला महिन्याला. तर जे नवीन रिक्षा, आता मी मुलाविषयी सांगत आहे, पुरुषांविषयी, तर ते जे रिक्षा घेत आहेत आणि जे नवीन रिक्षामध्ये आलेले आहेत, तर माझ्या गाडीला मित्रांनो कम्प्लीट 5 वर्ष होऊन गेलेले आहेत. 5 वर्ष म्हणजे 5.5 वर्ष होत आलेलं आहे. मी तुम्हाला साईडला दाखवतो, माझी डेट घेतलेल्या गाडीची डेट पण दाखवतो साईडला. तर मित्रांनो की मी का सांगत आहे मित्रांनो की 5 वर्षात माझ्या गाडीला अजून कुठलीच गाडी टच सुद्धा झालं नाही. मागचं जे गाडी शोरूमचं ते सुद्धा वाकलेलं नाही. म्हणजे एक्सपिरियन्स असला मित्रांनो तो गाडीला काय सुद्धा नाही. इंजिनला पण काय झालं नाही. एकदा प्लस प्लेट बदलले आहेत मित्रांनो आणि सर्व्हिसिंग टायमिंगला करावं लागते. तर नवीन गाड्यावाले काय करीत आहेत मित्रांनो, गाडी अनुभव नसतो काही, गाडी घेतात, मागे पाहत नाहीत, पुढे पाहत नाही, डायरेक्ट गाडी इकडे वाढणार तिकडे वाढणार, गाडी घासाघाशी. 1-2 महिन्याच्या गाड्या डायरेक्ट चपल्यात, पूर्ण अक्षरशः ऍक्सिडेंट झाले त्यांचे. त्यांना काही परवडत नाही. काही त्यांनी घेतलं लोन 5-5 लाख रुपये भरायचे आपल्याला. हा पण विचार करा, कारण की तुमचं जर रेकॉर्ड जर खराब झालं, तुमचे हप्ते बाउन्स झाले, रेकॉर्ड खराब झालं, तर तुम्हाला पुढे चालून भविष्यात काही लोन होणार नाही. त्याच्यामुळं अगोदर जर नवीन असाल, गाडी जर व्यवस्थित येत नसेल, तर मित्रांनो थोडं लोकलला बिझनेस करा. तुम्ही जिथं राहताय तिथला फक्त आसपासच्या एरियात बिझनेस करत चला. म्हणजे काय होईल, तुम्हाला थोडा अनुभव आला तर तुम्ही कुठं पण जाऊ शकता मित्रांनो. कारण की डायरेक्ट कोणी शिकत नाही, हळूहळू शिकतो. स्वतः मी पहिल्यांदा पॅगो चालवलो मित्रांनो, तुम्हाला माहित असेल 6 सीटर जी आहे ती, त्यात 10-12 लोक भरायचो मी. चाकण भोसरीला चालवत होतो मित्रांनो. तर त्यावेळेस प्रायव्हेट पॅगो होत्या त्या रोडला, आणि त्या रोडला मी चालवलेली आहे गाडी. 2 वर्ष चालवली आहे. गाडीमध्ये ज्यावेळेस नवीन येत होती त्यावेळेस माझ्याकडून पहिल्या 15 दिवसात माझ्याकडून क्लच प्लेट गेल्या डायरेक्ट, कारण की मला अनुभव नव्हता. ट्रॉफिक लागले होते, कसा क्लच धरायचा, कसा सोडायचा हे जास्त एक्सपिरियन्स नव्हता. त्याच्यामुळे माझ्याकडून क्लच प्लेट लगेच गेल्या. मग मी काय केलं, हळूहळू फक्त सकाळी गाडी काढायचो आणि संध्याकाळी दिवस मावळ ट्रॉफिकचा टायमिंग झाला 5च्या आसपास की मी घरी जायचो. 5च्या आसपास. आणि शिफ्ट त्यावेळेस 400 रुपये होती. 400 रुपये शिफ्ट देऊन मी 400-500 रुपयेच करायचो. म्हणजे 1000 रुपये धंदा करायचो. 400 रुपये, 200-300 रुपयाचा डिझेल भरायचो. 400 रुपयाचे 400-500 रुपये राहायचे. 1000-1200 रुपये करायचो. असाच बिझनेस असायचा माझा. नवीन होतो त्यावेळेस. पण जसं जसा अनुभव आला मित्रांनो, तसं आता बिझनेस माझा वाढत चालला. कारण की मला अनुभव चांगला आलेला आहे की कुठल्या एरियात गेल्यानंतर बुकिंग वाजते, कुठल्या एरियातून कधी कधी एमटी जावं लागतं. ती पण तयारी ठेवा मित्रांनो नवीन गाड्यावाले, की एखाद्या तुम्ही साईडला गेला, तुम्हाला बुकिंग नाही आवडली तर 5-10 किलोमीटर तुम्हाला एमटी पण जावं लागेल. सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही गाडी घ्या. डायरेक्ट त्यात किती कमाई आहे आणि डायरेक्ट या क्षेत्रात मी येतो डायरेक्ट असं करू नका मित्रांनो. थोडा अनुभव घ्या आणि मगच या क्षेत्रात या. तर माझ्यामुळे काही गाड्या वाढतील असं काही काही गाड्यावाले म्हणत होते, कारण की मी कमाई दाखवतो त्याच्यामुळं. त्यांचं बरोबर आहे, कारण की माझ्या वाढण्यामुळे नाही तर सरकारने ज्यावेळेस परमिट बंद करेल त्यावेळेस खराब परिणाम रिक्षावर होईल मित्रांनो. तर माझ्या व्हिडिओमुळे हा परिणाम होणार नाही. तर बरेच जण असे व्हिडिओ ब्लॉगर आहेत ते दाखवत आहेत, जे सत्य दाखवत आहेत, सत्य परिस्थिती सांगत आहेत मित्रांनो. तर तुम्ही गाडी घ्यावी का नाही घ्यावी ह्याचा थोडा विचार करून घ्या. जर गाडी घेत असाल, क्षेत्रात येत असाल, जर तुम्हाला गाडी परफेक्ट येत असेल तरच गाडी घ्या. जर नसेल येत तर पहिल्यांदा थोडी गाडी शिकवून चालवा मित्रांनो, 5-6 महिने, म्हणजे तुम्हाला थोडा अनुभव येईल आणि मग तुम्ही परमिट काढून गाडी घेऊ शकता मित्रांनो. तर एवढंच बोलायचं होतं मित्रांनो. तर कोणाला काही समस्या असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. ओला, उबेर आणि रॅपिड विषयी काही समस्या असतील तर कमेंट मध्ये सांगा. गाडीमध्ये बी काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला तर तो पण कमेंट मध्ये सांगत चला, मी सोडवण्याचा प्रयत्न करीत जाईल. तुमचे 4 पैसे कुठेतरी वाचतील
आणि कुठतरी 4 पैसे जास्त मिळतील याचा विचार करून कमेंट करा मित्रांनो. फालतू कमेंट करू नका, फक्त ज्याला खरंच गरज आहे अशी कमेंट करा मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो, कोणाचे मन दुखवले असेल तर सॉरी मित्रांनो. तर धन्यवाद आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो. जय जय महाराष्ट्र मित्रांनो. चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा मित्रांनो.